morning, students. Now here we will also discuss about BCom part 3rd, semester 5th, subject advanced costing, paper 2nd. Now in this lecture we are also studied how to record the costing transactions and which ledger accounts is prepared. Into the previous lecture we are also studied here the various types of accounts which are also maintained into the cost accounting. Now here we are also discuss about the main method for accounting integrated accounts. Now what is meant by the integrated account? That means the integral accounting is a system which cost and financial account are also kept in the same set of books of accounts. Into the books of the company, into the such particular accounting system, the cost related accounts are also maintained as well as the financial accounts are also maintained. In such systems, transactions are also relating to the cost as well as the transaction relating to the financial accounts are also recorded in one combined set of books on double entry system. And therefore these systems are also helps to eliminate the needs for the separate books of accounts for costing as well as the financial accounting purpose. म्हणजे ह्याचा मेन फायदा काय होतो तर जे आपल्याला वेगवेगळे सेट ऑफ बुक्स हे कॉस्टिंगसाठी असेल किंवा फायनान्शियल अकाउंटिंग पर्पजसाठी असेल हे जे काही तयार करावे लागत असतील ते हे या सिस्टीममध्ये इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये हे या ठिकाणी करण्याची आवश्यकता नसते. म्हणजेच अकाउंट्स आर डिझाइनड इन सच अ वे दॅट हेल्प्स टू required informations are also obtained from one set of books like as the costing as well as the financial accounts. Then into the integral accounting, you know very well, it is also the combination of the financial accounting transactions are also recorded. Costing related transactions असतील ते एकाच सेट ऑफ बुक्स मध्ये हे रेकॉर्ड केले जातील. आता याचे फीचर्स काय आहेत? याचं फीचर्स म्हणजे आपण वैशिष्ट्य म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला लक्षण असं म्हटलं जातं. जे इंटिग्रल अकाउंटिंग there is no need to open cost ledger control account. म्हणजे इंटिग्रल अकाउंटिंग मध्ये कॉस्ट कंट्रोल लेजर अकाउंट करण्याची गरज नसते. and it is possible to complete double entry without this account. the integrated accounting system मध्ये कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट शिवाय डबल एंट्री सिस्टीम असेल ते डबल एंट्री सिस्टीम आपल्याला फॉलो करता येते. सेकंड फीचर काय आहे तर सबसिडरी लेजर्स. फॉर एक्झाम्पल कॉस्टिंगमध्ये सबसिडरी लेजर कुठले आहेत तर स्टोअर लेजर असतं आहे, वर्क इन प्रोसेस लेजर आहे, फिनिश्ड गुड्स लेजर आहे, आर मेंटेन्ड ॲज इज डन इन नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग. म्हणजे नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग हे कॉस्ट रिलेटेड जे काही अकाउंट्स असतील ते अकाउंट या ठिकाणी मेंटेन केले जातात. परंतु इंटिग्रल अकाउंटिंग सिस्टीममध्ये इन ॲडिशन टू दॅट ए सेल्स लेजर कंटेनिंग पर्सनल अकाउंट्स ऑफ द ऑल द कस्टमर्स. सेल्स लेजरमध्ये काय असतं तर जे कस्टमर्स असतील तर त्या कस्टमर्सचे रिलेटेड असणारं जे काय ट्रान्झॅक्शन झाले असतील त्याचं रेकॉर्डिंग या ठिकाणी सेल्स लेजरला या ठिकाणी केलं जाईल. त्याचबरोबर ए परचेस लेजर दॅट मीन्स द पर्सनल अकाउंट ऑफ ऑल द सप्लायर्स आर ऑल्सो मेंटेन्ड and overhead ledger is also maintained to contain the separate account for factory साठी सेपरेट अकाउंट असेल, ॲडमिनिस्ट्रेशनसाठी ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशनसाठी सेपरेट अकाउंट असेल, त्याचबरोबर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडसाठी हे सेपरेट अकाउंट असेल. म्हणजेच इथं ओव्हरऑल जे काय कॉस्टिंग रिलेटेड अकाउंट्स असतील ॲज वेल ॲज द फायनान्शियल रिलेटेड अकाउंट्स असतील हे या ठिकाणी तयार केले जातात. तिसऱ्या या ठिकाणी याचं फीचर आहे फॉर इच सबसिडरी लेजर ए कंट्रोल अकाउंट इज ओपनड इन द जनरल लेजर. दॅट मीन्स द मेन कंट्रोल अकाउंट्स. मग त्यामध्ये प्रत्येक सबसिडरी लेजरच्या बरोबरच हे मेन कंट्रोल अकाउंट हे या ठिकाणी ओपन केलं जातं. मग त्यामध्ये कुठलं आहे तर स्टोअर लेजर अकाउंट असेल तर स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट ओपन करावं लागेल.
वर्क इन प्रोग्रेस लेजर अकाउंट असेल तर त्याच्याबरोबर वर्क इन प्रोग्रेस लेजर कंट्रोल अकाउंट असेल. फिनिश्ड गुड्स असतील तर त्याचं फिनिश्ड गुड्स लेजर कंट्रोल अकाउंट असेल. वेजेस कंट्रोल अकाउंट तयार करावं, फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट. ऑल these are also subsidiary ledgers. A control account is open in general ledger. The main control account as follows. मग हे जे काय मेन कंट्रोल अकाउंट्स असतील ते या ठिकाणी इथं आपल्याला इंटिग्रेटेड सिस्टीममध्ये हे आवश्यक आहे. त्यानंतर बॅलन्स इन व्हेरियस ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट्स रिप्रेझेंट ओव्हर अँड अंडर ॲब्सॉर्प्शन विच इज ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग जो काही बॅलन्स असेल तो ओव्हरहेड कंट्रोल अकाउंटचा मग ओव्हर ॲब्सॉर्ब असेल किंवा अंडर ॲब्सॉर्ब असेल तो ट्रान्सफर केला जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. अँड बॅलन्स शीट इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रिप्रेझेंट्स प्रॉफिट ऑर लॉस विच आर ऑल्सो ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. आणि नंतर जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काही बॅलन्स असेल इथं कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, हे लक्षात घ्या, कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग त्याचा तो ट्रान्सफर केला जाईल प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटला. And degree of integration must be determined in advance. Many firms are also integrates. That means they are also combined for the purpose of the maintenance of the books of the accounts. They are also combinedly recorded the transactions, like as the cost account transactions as well as the financial account, finance accounts related transactions are also combined and prepare the one set of books under the integrated accounting system. That means in this particular method, the firms are also integrate to only up to the stage of the prime cost or factory cost. आता प्राइम कॉस्ट फॅक्टरी कॉस्ट पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला असेलच. ए सुटेबल कोडिंग सिस्टीम इज जनरली डेव्हलप्ड फॉर द पर्पज ऑफ बोथ द कॉस्ट अकाउंट्स ॲज वेल ॲज द फायनान्शियल अकाउंट्स. म्हणजेच फायनान्स रिलेटेड अकाउंट कुठला आहे, कॉस्ट रिलेटेड अकाउंट कुठला आहे हे समजण्यासाठी त्या ठिकाणी कोडिंग सिस्टीम असेल ती कोडिंग सिस्टीम डेव्हलप या ठिकाणी करावी लागते. आता याचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द पर्टिक्युलर सिस्टीम. The integrated accounting systems, there are some advantages as well as there are some disadvantages. Then which are the advantages of that particular system, integrated accounting system? First one is the economical system. म्हणजे त्या ठिकाणी इकॉनॉमिकल सिस्टीम याचा अर्थ काय तर इंटिग्रल सिस्टीम इज क्वाईट इकॉनॉमिकल ॲज इट इलिमिनेट द डुप्लिकेशन ऑफ द रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स इन टू सेपरेट सेट ऑफ बुक्स अँड दिस रिझल्ट्स इन सेविंग ऑफ क्लेरिकल कॉस्ट. म्हणजे आपल्याला माहीत आहे की सेपरेट जर सेट ऑफ बुक्स अकाउंट या ठिकाणी तयार करावे लागणार असतील तर तिथं क्लेरिकल कॉस्ट असेल ती क्लेरिकल कॉस्ट वाढणार. आणि साहजिकच या ठिकाणी तो जो काही आपण नाहक कर्ज म्हणतो तो वाढू शकतो. परंतु इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये या ठिकाणी दोन सेपरेट बुक्स ऑफ अकाउंट्स तयार न करता एक कंबाईनलीच या ठिकाणी एक बुक तयार केलं जातं. साहजिकच त्याच्यामुळं त्याचा फायदा सेविंग इन क्लेरिकल कॉस्ट आणि त्यामुळं ह्या मेथडला एक फायदा काय झाला तर इकॉनॉमिकल सिस्टीम जे डुप्लिकेशन हे टाळलं जाईल रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शनचं आणि एकाच सेट ऑफ बुक्समध्ये या ठिकाणी ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग केले जातील. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी ॲडव्हान्टेजेस आहे नो नीड फॉर रिकन्सिलिएशन. म्हणजे ॲज ओनली वन सेट ऑफ अकाउंट्स इज मेंटेन and there will be only one profit or loss figures and as such there will be no need to reconciliation between costing and financial profit or loss account. म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेस सेपरेट बुक्स ऑफ अकाउंट्स या ठिकाणी तयार केले जातील तर त्यावेळेस जर डिफरन्स येत असेल प्रॉफिट किंवा लॉसमध्ये तर त्यावेळेस त्याचा रिकन्सिलेशन करणं, तो रेक्टिफाईड करणं, प्रॉफिट किंवा लॉस असेल तो रेक्टिफाईड करणं आवश्यक असतं. परंतु इथं एकच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असल्यामुळं कंबाईन प्रॉफिट अँड थोडक्यामध्ये ओनली वन प्रॉफिट अँड लॉस फिगर असल्यामुळं साहजिकच त्याचं रिकन्सिलेशनचं या ठिकाणी शक्यतो गरज नसते. देन थर्ड पॉईंट इज सेंट्रलायझेशन ऑफ द अकाउंटिंग वर्क. सेंट्रलायझेशन ऑफ अकाउंटिंग फंक्शन इन वन डिपार्टमेंट अँड हेल्प्स इन अचिव्हिंग ग्रेटर कंट्रोल अँड सेव्ह द ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट. म्हणजेच अकाउंटिंग वर्क हे एका डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं साहजिकच या ठिकाणी त्या अकाउंटिंग डिपार्टमेंटवर ग्रेटर कंट्रोल असेल, नियंत्रण असेल, ते नियंत्रण या ठिकाणी राहू शकतं आणि
त्यामुळं जे ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट असेल, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट असेल, त्याच्यामध्ये सेव्ह किंवा बचत या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर इन्फॉर्मेशन अवेलेबल विदाउट डिले, म्हणजेच या ठिकाणी वेन एवर ॲट दॅट टाइम द इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड टू द मॅनेजमेंट फॉर मेकिंग द डिसिजन relating to the submission of the tenders, relating to the fixation of the price of that particular product, market price of that particular product, not a market price, selling cost, selling price of that particular product, at that time the information is required. Most of that the costing information is required at that time, deciding or fixation of the selling price of the goods as well as the products. And therefore there is no delay in available of the cost information, because of the cost accounts are also directly write up from the books of the original entry. And it is also the advantages of that particular system which are also helps to the management to making, that means to taken the decisions, and whatever they are also taken the decisions regarding to their selling cost. At that time the informations are also easily available from this under this particular system. Then next advantages of that particular system म्हणजेच इन्फॉर्मेशन अवेलेबल विदाउट डिले, म्हणजे त्या ठिकाणी जी काय माहिती आवश्यक असते, म्हणजे कंपनीच्या व्यवस्थापकाला वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची विक्री किंमत ठरवणे, मग ती विक्री किंमत ठरवत असताना प्रामुख्याने या ठिकाणी कॉस्ट इन्फॉर्मेशन असेल, ती कॉस्टचे रिलेटेड इन्फॉर्मेशन ही या ठिकाणी आवश्यक असते. मग त्याचा जर आपण विचार केला तर कॉस्टची रिलेटेड इन्फॉर्मेशन ही इझिली किंवा वेळ न जाता या ठिकाणी अवेलेबल होऊ शकते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर मार्केटमध्ये आपल्याला माहीत आहे दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असते. मग त्यामुळं महत्त्वाचा इश्यू हा आहे सेलिंग प्राईस. मग त्याच्यासाठी कॉस्टिंग इन्फॉर्मेशन ही आवश्यक असते, आणि या मेथडमुळं ती इन्फॉर्मेशन इझिली या ठिकाणी विदाउट डिले, कोणताही वेळ न दवडता ही इझिली अवेलेबल होऊ शकते. Pooling of knowledge, that means the knowledge of cost and financial accounting may be combined together and to achieve the better results. म्हणजे त्या ठिकाणी पुलिंग ऑफ नॉलेज म्हणजे एक प्रकारचं आपण काय म्हणतो पूल, म्हणजे त्या ठिकाणी पूल काय करतो, ज्या पद्धतीनं दोन तट असतील त्या दोन तटांना जोडण्याचं काम करतो, त्याच पद्धतीनं इथं एक कॉस्ट डेटा असेल, फायनान्शियल डेटा असेल, ह्याच्यामधलं एक पुलिंगचं काम ही या ठिकाणी ही मेथड या ठिकाणी करू शकते. किंवा या ठिकाणी याच्यामुळं हे पुलिंग ऑफ नॉलेज म्हणजेच या ठिकाणी त्याच्यामुळं एक कंपनीला टुगेदर टू अचीव द बेटर रिझल्ट्स, म्हणजेच या ठिकाणी कंपनीला जर या ठिकाणी विक्री वाढवायची असेल, कॉस्ट डेटा माहीत असेल, विक्री वाढवायची असेल, कॉस्ट कमी करून सेल्स वाढवता येऊ शकतात. किंवा समजा सेलिंग प्राईस कमी करायची असेल तर कुठल्या कॉस्टवर, कुठल्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल हे सुद्धा या ठिकाणी हे याच्यामुळे समजू शकतं. अँड देअरफॉर दिस पर्टिक्युलर cost and financial accounting may combine to achieve the better results, that means the pooling of the knowledge. And the next one is the better coordination. The system helps in achieving the better coordination in activities of the cost accounting as well as the financial accounting staffs. Then suitable in mechanized accounting. Integral accounting system is quite suitable for the mechanized accounting or other data processing techniques. And last one is the wide outlook, and this system tends to broaden the outlook of the accounting staff who are also in better positions and appreciate the one set of the books revealing so much. The wide outlook म्हणजे एकाच बुक्समध्ये या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटिंग अँड cost accounting are also combined, and at that time these are also helps to wide outlook for that particular accounting staff. Then disadvantages of that particular system, therefore unsuitable for the large concerns. The integrated system is not very suitable for very large concerns which require detailed cost and financial information on a continuous basis. In this particular manufacturing sectors or businesses concerned, the integrated accounting system is not suitable for a big or large businesses concerns.
म्हणजे या ठिकाणी ज्या कंपन्यांचा व्यवसाय मोठा असेल साहजिकच त्यांना या ठिकाणी डिटेल कॉस्ट आणि डिटेल फायनान्शियल इन्फॉर्मेशन आवश्यक असते. कंटिन्युअस बेसिसवर सातत्यानं या इन्फॉर्मेशनची आवश्यकता असते. मग अशा व्यवसाय संस्थेमध्ये ही जी काय मेथड असेल ती मेथड हे या ठिकाणी लागू होण्यापेक्षा त्याचा फारसा असा उपयोग होत नाही. देन सेकंड पॉईंट इज कॉम्प्लिकेटेड सिस्टीम. The system which is expected to provide costing as well as the financial information is quite complicated or confusing, quite confusing and complicated because of the requires the service of the expert accounts. म्हणजे ज्या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड सिस्टीम फॉर द प्रिपरेशन ऑफ सच पर्टिक्युलर अकाउंटिंग सिस्टीम it requires the expertise. Because why? Because of under this system the cost accounting as well as the financial accounting are also combined. जे कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे, गुंतागुंतीची एक प्रक्रिया आहे. हे कशावरून आपण म्हणू शकतो की इथं एक्सपर्टीजची आवश्यकता आहे. समजा या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग तुम्ही जर एकत्रित तर त्या ट्रान्झॅक्शनचं जर रेकॉर्डिंग करणार असाल तर इट मस्ट बी रिक्वायर्ड द एक्सपर्ट अकाउंटंट्स. साहजिकच तिथे एक्सपर्ट अकाउंटंट आवश्यक आहे. कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे कारण हे कॉम्बिनेशन आहे फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगचं. त्यामुळे हे गुंतागुंतीची अशी एक प्रक्रिया आहे, सिस्टीम आहे. नीड फॉर द रिकन्सिलेशन. अनलेस देर इज फुल इंटिग्रेशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट देर मे नीड टू रिकन्सिलेशन बिटवीन टू. हा पॉईंट या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीनं हे आपण डिसएडव्हान्टेजेस अँड ॲडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत. आता समरी ऑफ द अकाउंटिंग एंट्रीज म्हणजे आता आपण काही अकाउंटिंग एंट्रीज ह्या या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटिंग असेल, नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग असेल म्हणजेच फायनान्शियल अकाउंट, त्यानंतर दुसरं कॉस्ट अकाउंटिंग आणि तिसरं इंटिग्रेटेड अकाउंटिंग. इंटिग्रेटेड अकाउंटिंग म्हणजे काय तर नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग म्हणलं की कॉस्ट अकाउंटिंग आपण म्हणणार, फायनान्शियल अकाउंटिंग म्हणलं की ओनली फायनान्स, आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंग म्हणलं की कॉम्बिनेशन ऑफ फायनान्स ॲज वेल ॲज द कॉस्ट अकाउंटिंग. आता इथं पहिलं ट्रान्झॅक्शन्स, इथं आपल्याला काय दिसत आहेत, कॉलम दिसत आहेत. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय, पहिल्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे ट्रान्झॅक्शन. दुसऱ्या ह्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये त्याचं जर्नल एंट्री कशी होईल. नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची जर्नल एंट्री कशी होईल आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये त्याची जर्नल एंट्री कशी होईल याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. पहिलं रिलेटिंग टू द मटेरियल्स. जे मटेरियल्सचे रिलेटेड ट्रान्झॅक्शन असेल, फॉर एक्झाम्पल मटेरियल्स परचेस्ड फॉर स्टॉक ऑन कॅश, दॅट इज कॉल्ड ॲज द परचेसेस ऑफ मटेरियल. म्हणजे त्या ठिकाणी रॉ मटेरियल खरेदी केलं रोखीनं तर त्याची जर्नल एंट्री काय होईल तर फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये त्याची जर्नल एंट्री परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणजे कॅश गोज आउट आणि गुड्स कम्स इन, म्हणून या ठिकाणी परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय होईल तर ते मटेरियल कुठं आलं तर ते मटेरियल स्टोअरमध्ये आलं. म्हणजे मटेरियल्स किंवा गुड्स कम्स इन ते कुठे येणार आहे स्टोअरमध्ये, म्हणून डेबिटला काय येणार आहे स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट आणि कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट क्रेडिट. म्हणजे हे झालं काय या ठिकाणी कॅशच्या ऐवजी फक्त काय कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट, कारण हे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपण त्याची जर्नल एंट्री करतोय. आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये काय होणार आहे तर इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये एक कॉस्ट अकाउंटिंगचं आपण एक पर्टिक्युलर हे घेणार आहे आणि दुसरं तुमचं फायनान्स रिलेटेड असणार आहे. म्हणजेच एंट्री होताना काय होणार आहे तर इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये गुड्स कम्स इन टू द स्टोअर म्हणजे कॉस्ट रिलेटेड आपण कुठलं घेतलं स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट, आणि फायनान्स रिलेटेड कुठलं घेतलं तर कॅश अकाउंट टू कॅश अकाउंट. म्हणजे इथं एंट्री कशी होईल मटेरियल परचेस्ड फॉर स्टॉक ऑन कॅश, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ज्यालाच आपण नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीम म्हणतो त्याच्यामध्ये त्याची एंट्री कशी होईल तर स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट. आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीम मेथडमध्ये म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ द फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंट याच्यामध्ये याची एंट्री कशी होईल तर स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ही झाली या ठिकाणी एंट्री. दुसरं मटेरियल्स परचेस्ड फॉर स्टॉक ऑन क्रेडिट. मटेरियल या ठिकाणी काय केलं असेल रॉ मटेरियल उधारीवर खरेदी केलं असेल तर फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये त्याची जर्नल एंट्री कशी होईल
तर परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट किंवा ज्याच्याकडून खरेदी केलं असेल त्याचं नेम येईल. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री काय होईल, तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री मटेरियल कम्स इन कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कुठे येतं मटेरियल, ते स्टोअरमध्ये येतं. म्हणजे स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट ही झाली कॉस्ट अकाउंटिंगमध्ये एंट्री. आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीम मेथडमध्ये म्हणजे त्याची एंट्री काय होणार आहे, तर एक आपण घेणार कॉस्ट अकाउंटिंगचं आणि दुसरं घेणार फायनान्शियल अकाउंटिंगचं. म्हणजे इथं कॉस्ट अकाउंटिंगचं घेतलेलं काय, स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट ही झाली दुसरी एंट्री, मटेरियल्स परचेस्ड फॉर स्टॉक ऑन क्रेडिट. त्यानंतर तिसरी एंट्री, मटेरियल परचेस्ड फॉर स्पेसिफिक जॉब. तर मटेरियल परचेस्ड फॉर स्पेसिफिक जॉब ह्याची एंट्री काय होणार आहे, तर या ठिकाणी ती कॅशवर असेल किंवा तुमचं क्रेडिटवर खरेदी केली असेल तर त्याच्यानुसार या ठिकाणी काय होणार आहे, त्याचं जी काय एंट्री असेल ती एंट्री या ठिकाणी आपल्याला करावी लागेल. मग आता इथं फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये एंट्री काय होणार आहे, मटेरियल परचेस केलं असेल फॉर स्पेसिफिक जॉब. मग याची एंट्री होत असताना काय होणार आहे, मटेरियल परचेस केलं म्हणजे काय, परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ऑर क्रेडिटर्स अकाउंट टू क्रेडिटर्स अकाउंट. आणि ह्याच्यामध्ये एंट्री कशी होणार आहे, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची जनरल एंट्री कशी होणार आहे, तर मटेरियल परचेस्ड फॉर स्पेसिफिक जॉब. मग आता मटेरियल परचेस्ड केलं म्हणजे त्याच्यावर काय होणार आहे, प्रोसेस होणार आहे. स्पेसिफिक जॉबसाठी या ठिकाणी ते मटेरियल हे खरेदी केलं असेल तर ते कुठं जाणार, ते वर्क इन प्रोसेसमध्ये जाणार. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री होताना काय होणार आहे, तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री होईल वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट हे कंबाईनली या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्यानंतर इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीम मेथडमध्ये त्याची एंट्री कशी होईल, तर इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये एक येईल तुमचं कॉस्ट अकाउंटिंगचं आणि दुसरं येईल फायनान्शियल अकाउंटिंगचं. म्हणजे एंट्री होताना काय होणार आहे, वर्क इन प्रोग्रेस लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर क्रेडिटर्स अकाउंट. चौथी या ठिकाणी एंट्री आपण पाहणार आहोत, मटेरियल रिटर्नड टू सप्लायर्स. म्हणजे मटेरियल खरेदी केलं असेल, रॉ मटेरियल खरेदी केलं असेल ते रिटर्न बॅक टू द सप्लायर्स. म्हणजे याची फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये एंट्री कशी होणार आहे, तर या ठिकाणी हु इज द रिसिवर ऑफ द मटेरियल, क्रेडिटर्स इज द रिसिवर ऑफ द मटेरियल. आणि एंट्री होत असताना काय होणार आहे, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू परचेसेस रिटर्न अकाउंट. त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री काय होणार आहे, तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये एंट्री होत असताना आता मटेरियल रिटर्न केलेलं आहे टू द सप्लायर्स. म्हणजे स्टोअर लेजरमधून ते मटेरियल काय होणार आहे, गोज आउट होणार आहे. मटेरियल काय होणार आहे, स्टोअर लेजमधून गोज आउट होणार आहे. म्हणजे डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. म्हणजे स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट ते कुठे येणार, क्रेडिटला. डेबिटला काय येणार आहे, कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट. म्हणजे एंट्री काय होणार कॉस्ट अकाउंटिंग बुक्समध्ये, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये एंट्री काय होणार आहे, तर कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. आणि इंटिग्रेटेडमध्ये काय होणार आहे, तर एक येणार फायनान्सचं. मग फायनान्सचं कुठलं घेतलं आहे, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. ही झाली या ठिकाणी इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये जर्नल एंट्री. कशाची, तर मटेरियल रिटर्न्स टू सप्लायर्स. त्यानंतर पाचवी या ठिकाणी एंट्री पेमेंट टू क्रेडिटर्स. पेमेंट टू क्रेडिटर्स ह्याच्यामध्ये फायनान्शियल बुक्समध्ये एंट्री काय होईल, फायनान्शियल अकाउंट्समध्ये एंट्री काय होईल, तर क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. आता पेमेंट टू क्रेडिटर्स म्हणजे इथं कॉस्ट अकाउंटिंगमध्ये एंट्री होणार नाही. पेमेंट टू क्रेडिटर्स हा कॉस्टशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहे का, कॉस्टशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे हे फायनान्सशी रिलेटेड आहे, पेमेंट केलं म्हणून हे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री होणार नाही. आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये सेम एंट्री होईल, काय जी फायनान्सची असेल तीच, जे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. त्यानंतर 6 या ठिकाणी टाईपचं ट्रान्झॅक्शन आहे, इश्यू ऑफ डायरेक्ट मटेरियल्स टू प्रोडक्शन. आता इश्यू ऑफ डायरेक्ट मटेरियल्स टू प्रोडक्शन इथं काय होणार आहे, तर इथं फायनान्स अकाउंटिंगमध्ये कुठंही कॅशचा इथं उल्लेख झाला आहे का,
इथं कुठं कॅशची देवाणघेवाण झाली का? इथं काय केलेलं आहे, मटेरियल इश्यू केलेला आहे. मटेरियल इश्यू कुणाला? टू प्रोडक्शन डिपार्टमेंट. इथं कुठं कॅशचा उल्लेख आला का? कॅशचा उल्लेख आलेला नाही. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये ह्याची नो एंट्री होणार आहे, म्हणजे एंट्री होणार नाही किंवा ते रेकॉर्डिंग होणार नाही. तर रेकॉर्डिंग कुठं होईल? तर ते कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याचं रेकॉर्डिंग होईल. आता इथं 2 पॉईंट आहेत. इश्यू ऑफ डायरेक्ट मटेरियल्स टू प्रोडक्शन, म्हणजे एक पॉईंट आला तुमचं वर्क इन प्रोसेस. प्रोडक्शन कुठं चालतं? तर फॅक्टरीमध्ये चालतं, म्हणजे तिचं वर्क इन प्रोसेस होईल त्या प्रोडक्शनचं. आणि दुसरं पॉईंट आला, हु इज द गिवर ऑफ द मटेरियल. मटेरियल देणारं कोण आहे? तर स्टोअर डिपार्टमेंट आहे. मटेरियल कुठं जाणार आहे? तर वर्क इन प्रोसेसमध्ये जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, ते मटेरियल डेबिट द रिसिवर. ते रिसिवर कुठं होणार आहे? तर वर्क इन प्रोसेसला ते रिसिव्ह होणार आहे. आणि क्रेडिट द गिवर ऑफ मटेरियल कोण आहे? तर स्टोअर लेजर असेल किंवा स्टोअर लेजर डिपार्टमेंट असेल, ते गिवर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे एंट्रीचं आपण करू शकतो. एंट्री काय होणार मग? वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. म्हणजेच एका डिपार्टमेंटकडून दुसऱ्या डिपार्टमेंटकडं काय झालं आहे, ते रॉ मटेरियल गेलेलं आहे. हा फ्लो लक्षात घ्या. स्टोअर लेजरकडून वर्क इन प्रोसेसमध्ये ते मटेरियल गेलेलं आहे. म्हणजे डेबिट द रिसिवर, म्हणजे वर्क इन प्रोग्रेस काय झालं, रिसिवर, म्हणजे आपलं समजण्यासाठी. आणि गिवर, क्रेडिट द गिवर कोण आहे? स्टोअर लेजर. म्हणजे अशा पद्धतीने ही एंट्री झाली. वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. इथं फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये एंट्री होत नसल्यामुळं इंटिग्रेटेड अकाउंटिंगला सेम तीच एंट्री येईल, त्याच्यामध्ये नो चेंज. त्यानंतर इश्यू ऑफ इनडायरेक्ट मटेरियल टू प्रोडक्शन. इथंसुद्धा कॅशचा काय उल्लेख नाही. म्हणजे इथंसुद्धा काय होणार आहे, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये नो एंट्री होईल, परंतु कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री या ठिकाणी होणार आहे. मग ती एंट्री कशी होणार आहे? हे इनडायरेक्ट मटेरियल आहे. इनडायरेक्ट मटेरियल कुठं जाणार? मग फॅक्टरीमध्ये जाणार. डायरेक्ट मटेरियल असेल ते प्रोसेसमध्ये जाईल. डायरेक्ट मटेरियलवर काय होईल? प्रोसेस होईल. इनडायरेक्ट मटेरियल हे फॅक्टरीमध्ये जाईल. उदाहरण द्यायचं झालं तर इनडायरेक्ट मटेरियलच्या बाबतीमध्ये बेंच तयार करत असताना जे काय आपण म्हणतो, काय खेळे असतील ते खेळे आवश्यक आहेत. नटबोल्ट असतील ते नटबोल्ट आवश्यक आहेत. मग ह्याचं मेन मटेरियल काय झालं? लाकूड असेल किंवा लोखंड असेल, हे मेन मटेरियल झालं. आणि जे काय ज्याला आपण नटबोल्ट म्हणतो, हे इनडायरेक्ट मटेरियल झालं. मग या ठिकाणी वर्क इन प्रोसेस काय होणार आहे? लाकडावर तिथं प्रोसेस होईल. त्याचं कटिंग असेल, त्याचं समथिंग शेप देणं असेल, त्याचं या ठिकाणी साचा तयार करणं असेल, समथिंग दॅट. हे वर्क इन प्रोसेसमध्ये काम चालेल. आणि फॅक्टरीमध्ये काय, फक्त नटबोल्ट असेल, ते नटबोल्ट या ठिकाणी फॅक्टरीमध्येच काम चालतं. परंतु ते वर्क इन प्रोसेस आणि फॅक्टरी हे 2 सेपरेट या ठिकाणी पार्ट केलेले. डायरेक्ट मटेरियल कुठं जाणार? तर वर्क इन प्रोसेसमध्ये जाईल. आणि इनडायरेक्ट मटेरियल कुठं जाईल? तर फॅक्टरीमध्ये जाईल. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे? एंट्री काय होईल? तर इश्यू करणारं जे काही इनडायरेक्ट मटेरियल असेल, मटेरियल इश्यू करणारं डिपार्टमेंट कुठलं? तर स्टोअर डिपार्टमेंट. मग स्टोअर डिपार्टमेंट कुठे येणार? क्रेडिटला. डेबिटला काय येणार? फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट. म्हणजे एंट्री काय झाली? फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. सेम एंट्री इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये सुद्धा होईल. इश्यू ऑफ इनडायरेक्ट मटेरियल्स टू द प्रोडक्शन. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या या ठिकाणी एंट्र्या आपण इंटिग्रेटेड अकाउंटिंग त्याचबरोबर फायनान्शियल अकाउंटिंग आणि त्याचबरोबर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ह्या एंट्री कशा पद्धतीनं होतात याचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण ज्या काय राहिलेल्या एंट्रीज असतील, त्या सर्व राहिलेल्या एंट्रीज आपण पाहणार आहोत. मग ह्या एंट्रीज रिलेटिंग टू मटेरियल. म्हणजे आपल्याला माहीत आहे की कॉस्ट अकाउंटिंगमध्ये एलिमेंट्स ऑफ कॉस्ट, म्हणजेच खर्चाचे जे काही मेन घटक आहेत ते 3 मेन घटक आहेत. एक म्हणजे तुमचं मटेरियल, दुसरं म्हणजे लेबर आणि तिसरं म्हणजे ओव्हरहेड्स. मग याच्याशी रिलेटेड असणारे जे काही ट्रान्झॅक्शन्स असतील ते आपण पाहणार आहोत. लेबरशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स, त्यानंतर ओव्हरहेड्स रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स, एक्सपेन्सेस रिलेटेड असणारे ट्रान्झॅक्शन्स हे किंवा अदर ट्रान्झॅक्शन्स आपण पाहणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं हे आपल्या या ठिकाणी काय होईल, ज्या जनरल एंट्रीज असतील, म्हणजे इन द बुक्स ऑफ तुमचं कॉस्ट असेल, इन द बुक्स ऑफ तुमचं फायनान्शियल अकाउंट असेल, इन द बुक्स ऑफ किंवा इन द
कॉस्ट अकाउंटिंग असेल आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंग याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण रिमेनिंग जे काही जर्नल एंट्रीज असतील त्या रिमेनिंग जर्नल एंट्रीज या ठिकाणी पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.